नमस्कार मित्रांनो. मी सतीश जाधव, संचालक विजेता अकॅडमी. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विजेताचं ब्रीद आहे, अधिकारी जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात. अशीच एक विजेती आज आपल्यात हितगुज करण्यासाठी आलेली आहे. ही स्पर्धा परीक्षा काय असते, त्या स्पर्धा परीक्षेत विजेता होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, कोणत्या मानसिकतेची आवश्यकता असते आणि ह्या ह्या स्पर्धा परीक्षेचा जो काही प्रवास आहे, तो प्रवास करताना या विजेतीला कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले आणि सर्व गोष्टीला ती कशी सांभाळून, सर्व गोष्टीला कसं बॅलन्स ठेवून ती इथपर्यंत पोहोचली. तर जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. जसं हिंदीमध्ये एक हरिवंशराय बच्चनचं एक कविता आहे. त्या कवितेत त्यांनी बोललेलं आहे की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजे शेवटपर्यंत आपण आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा ठेवली तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. हे आज आपल्या समोर सांगणार आहेत वर्षा बांगर. 2019च्या राज्यसेवा परीक्षा, एमपीएससीची जी काही राज्यसेवा परीक्षा असते, त्या 2019च्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवून असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस मध्ये क्लास 1 या पोस्ट मध्ये त्यांची निवड झालेली आहे. वर्षा मॅडमचं मी हार्दिक स्वागत करतो अकॅडमी तर्फे. आणि हे जे काही विद्यार्थी आहेत, आपणाला ऐकणारे आहेत, त्यांच्यासाठी आपण कसे घडलात याबद्दल 2 शब्द बोलावं, तुमचं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सर्व इथल्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी वर्षा बांगर. नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा 2019च्या निकालामध्ये माझी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 1 या पदी निवड झाली आहे. माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर मी MBA फायनान्स केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधून आणि सध्या 1.5 वर्षापासून मी अंबरनाथ नगरपालिका येथे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर माझ्याबद्दल तर थोडक्यात सांगायचं तर माझं मूळ गाव हे जालना जिल्ह्यात नालेवाडी हे आहे. माझे वडील शासकीय सेवेमध्ये कृषी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आपसुकच त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या तिन्ही मुलांनी MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च अधिकारी बनावे. माझी आई सुद्धा स्त्री सबलीकरणाबाबत एक जागृत असं व्यक्तिमत्व आहे. तिचं असं मत आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावरती उभं राहावे आणि आज तिच्या कष्टाचे चीज म्हणून मला हे सांगायला अभिमान वाटतो की आम्ही तिघही भावंड आज राजपत्रित अधिकारी आहोत. माझा छोटा भाऊ UPSC थ्रू EPFO मध्ये एन्फोर्समेंट ऑफिसर आहे. माझी छोटी बहीण फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये क्लास 1 अधिकारी आहे आणि आज माझीही क्लास 1 अधिकारी या पदी निवड झाली आहे. खरं तर माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहता म्हणजे MBA फायनान्स झाल्यानंतर मी प्रायव्हेट नोकरी स्वीकारली होती. 1.5 वर्ष मी इक्लक सर्व्हिसेस लिमिटेड या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी केली. तसं स्पर्धा परीक्षेबाबत माझ्या आई वडिलांची इच्छा होतीच, पण नंतर ॲज अ करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने मी जास्त विचार केला. जेव्हा म्हणजे मी जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या अनालिसिस केलं तेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये असे डायव्हर्सिफाईड जे वर्क प्रोफाईल आहे या गोष्टीने मला आकर्षित केलं स्पर्धा परीक्षांकडे आणि 2013 मध्ये मी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला तेव्हा ऑब्व्हियसली बघितलं की लास्ट इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये 2013ला जेव्हा मी बघितलं 2012 पर्यंत पेपर्स ऑब्व्हियसली मला खूप सोपे वाटले. त्यावेळेसचे एक्झाम खरंच सोप्या असायच्या आणि मी ठरवलं की अरे हे सोपं आहे, आपल्याच्याने होऊन जाईल, आपण हे करूया म्हणून. आणि मी माहिती घेतली की आता मी ठाण्यामध्ये राहते म्हणून बघितलं ठाण्यामध्ये कोणते कोणते क्लासेस आहेत. त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं असं वातावरण नव्हतं की क्लासेसच्या जाहिराती नसायच्या MPSC, UPSC साठीच्या.
मग मी इंटरनेटद्वारे मला माहिती कळाली, की विजेता अकॅडमीचं नाव पहिलं आलं जेव्हा मी Googleमध्ये सर्च मारलं. त्याप्रमाणे विजेता अकॅडमीमध्ये मी फोन केला आणि त्यांना भेटण्याची अपॉइंटमेंट मागितली. आणि लागलीच मी विजेता अकॅडमीला त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली पण आणि मी विजेता अकॅडमीला भेट दिली. त्या दिवशी पहिल्यांदा माझी सतीश सर आणि श्रीकांत साळुंखे सर असे 2 व्यक्तींशी माझी पहिल्यांदाच ओळख झाली. खरंच दोघंही खूप ग्रेट पर्सनॅलिटीज होते. त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं, की हे परीक्षेचे कसे-कसे टप्पे असणार आहेत आणि आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन देऊ. आणि भेटीच्या चर्चेअंती म्हणजे माझं प्रोफाईल वगैरे जाणून घेतल्यावरती सतीश जाधव सरांनी एक भविष्यवाणी केली होती, की "वर्षा तू नक्की क्लास 1 अधिकारी होणार." का माहिती हे ऐकून एवढं चांगलं वाटलं ना, म्हणजे खूप असं वाटलं, की असं मोटिव्हेशनपर बोलणारं नेहमी कोणीतरी हवं. आणि मला स्ट्राईक झालं, की हां, मला विजेता अकॅडमी जॉइन करायचं म्हणून मी हा क्लास जॉइन केला मी. त्याप्रमाणे मी प्रायव्हेट जॉब करता विजेता अकॅडमीची वीकेंड बॅच जॉइन केली. मग जॉब आणि वीकेंड बॅच असं दोन्हींचं बॅलन्स करणं थोडं चॅलेंजिंग टास्क होती. पण माझे जे मित्र होते, क्लासमधले मार्गदर्शक होते, त्यांनी मला खरंच मदत केली म्हणून मला हे बॅलन्स साधता आलं. अ, क्लासमध्येच काही सीनियर मित्र म्हणजे सीनियर मुलं होते. त्यांनी पण मला मार्गदर्शन केलं, की ते लोकं काय अभ्यास करतायत आणि त्यांनी काय-काय अभ्यास केलाय. त्यांनी म्हणजे मला त्यांच्या सोबत त्यांच्या ग्रुपमध्ये पण मला त्यांच्या अभ्यासात सामील करून घेतलं. आमच्यात तर मग अशा प्रकारे मी अभ्यासाला सुरुवात केली विजेता अकॅडमी थ्रू. आम्ही आमचा अभ्यास बघून सतीश सरांनी आमच्यासाठी 24/7 अशी लायब्ररी सुरू केली. त्यावेळेस कोणी 24/7 लायब्ररीची फॅसिलिटी दिली नव्हती. पण यांनी केली. तर नंतर मग असाच अभ्यास चालू असताना मला असं जाणवलं, की स्पर्धा परीक्षेची सध्या कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि फुल टाईम डेडिकेशनची गरज आहे. मग अशा वेळेस सतीश सरांच्याच सल्ल्याने मी माझा प्रायव्हेट नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं आणि राजीनामा दिला आणि फुल टाईम अभ्यासाला सुरुवात केली. विजेताच्याच माध्यमातून मला त्यावेळेस खरंच खूप चांगले मित्र मिळाले. आजही काही जणांची नावं घ्यावीशी वाटतात. ज्यांना मी त्यांना वाटलंच असेल कदाचित मी विसरले त्यांना, पण मी अजूनही त्यांना आठवण करते. अ, अनुक्ता सावंत, वैभव हळदणकर, अश्विनी पिंपळे, शैलेश भोसले तसेच काही मार्गदर्शक म्हणून मला शिक्षक लाभले विजेताकडून. भूगोलासाठी सतीश जाधव सर, सीसॅटसाठी वैभव पाटील सर, हिस्ट्रीसाठी सौरभ गणपते सर, पॉलिटी या विषयासाठी नितीन सर आणि मराठी व्याकरण ज्यांनी माझ्या तोंडातून तोंडपाठ करून घेतलेलं असे सचिन शिंदे सर. अ, यांचंही माझ्या यशामध्ये तेवढंच कॉन्ट्रिब्युशन आहे. अ, भूगोल विषय आणि सतीश सर यांचं नातंच वेगळं आहे. म्हणजे सतीश सरांनी त्यांच्या पहिल्या मुलीचं नाव रेवा ठेवलं. रेवा हे नर्मदा नदीचं दुसरं नाव. म्हणजे असा जो माणूस आपल्या मुलीचं नाव भूगोलातल्याच एका नदीचं नाव ठेवू शकतो ना, त्या माणसाला फक्त भूगोलाच्या लेक्चरमध्ये बघायचं. ही इज लाइक अ आर्टिस्ट. जे म्हणजे एका आर्टिस्ट प्रमाणे ते जगाचे नकाशे, जग, खंड, ते पर्वत, नदी असे सुंदर रेखाटायचे. ते जे व्हिज्युअल डायग्राम्स होत्या त्या आजही माझ्या डोक्यामध्ये फीड आहेत. त्यांनी सांगितलेल्या वारा आणि पावसाच्या कॉन्सेप्ट जे व्हिज्युअल ते डायग्राम थ्रू जे एक्सप्लेन करायचे ना, ते त्या त्या बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे आजही पाठ आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते, की सतीश सरांनी जे मला जगाचा जगाचा भूगोल शिकवलाय, त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी मला अजूनही कोणतं त्याच्यासाठी मला आजही कोणतं वेगळं मटेरियल वापरायची गरज नाही लागली. म्हणजे आजही मी माझी जी राज्यसेवेची प्रिलिम असते, ती विदाऊट रिव्हिजन मी जगाचा भूगोलाचे प्रश्न मी सोडवू शकते. असा माझा अभ्यास त्यावेळेस त्यांनी करून घेतला. म्हणजे आणि सतीश सरांनी मला अ, इतर विषयांच्या पण त्यांचा भूगोल विषय तर त्यांनी माझ्याकडनं नीट करून घेतलाच. पण इतर विषयांच्या पण नोट्स कशा काढायच्या याबाबत खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं. एका आज्ञाधारक विद्यार्थिनीप्रमाणे मी त्यांचं ते प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं पालन पण केलेलं. त्यांनीच मला सांगितलेलं, की जसं स्टेट बोर्ड्स वाच, नंतर मग कोणते-कोणते रेफरन्स बुक्स वाचावेत.
ते पुस्तकं वाचले, त्याच्यातनं अंडरलाईन केलं. त्यांनी मला एक टेक्निक सांगितलेली, की पहिल्यांदा पुस्तक वाचायचं, दुसऱ्या वेळेस ते अंडरलाईन करायचं आणि तिसऱ्या वेळेस नोट्स काढायच्या. त्याप्रमाणे मी ह्या ज्या नोट्स काढल्या, त्याचा फायदा मला नंतर म्हणजे अराउंड 2015-16 पर्यंत तरी एम-पी-एस-सीचं नीट मटेरियल मार्केटमध्ये नव्हतं. अशा वेळेस ह्या नोट्स मला खरंच खूप कामात आल्या. माझं माझं फाउंडेशन आणि माझे प्रिन्सिपल्स हे विजेतामध्येच तयार झाले. म्हणजे मला आठवतंय की 2013 मध्ये फक्त विजेता असा एकच क्लास होता की जो बायलिंग्वल अशी टेस्ट सिरीज ऑफर करत होतं. इंग्लिश आणि मराठी. ऑब्व्हियसली माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला मराठी आणि इंग्लिश थोडंसं म्हणजे मराठीमध्ये थोडं कठीण जायचं. हे मराठी इंग्लिश बॅरियर कमी करण्यासाठी माझा मित्र शैलेश भोसलेची मला खरंच मदत व्हायची. त्याला एवढं इरिटेट करायची ना मी की प्रत्येक गोष्टीचं ट्रान्सलेशन विचारायचे की "अरे शैलेश, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?" तर थँक यू शैलेश फॉर दॅट. मग अशा प्रकारे टेस्ट सीरीज थ्रू सतीश सरांनी अ, म्हणजे एक कॉम्पिटिटिव्ह वातावरण निर्माण केलं. मी तर म्हणेल की टेस्ट सीरीज थ्रू त्यांनी ना मुलांमध्ये इन्व्हेस्ट केलं. कारण प्रत्येक टेस्ट सीरीजला ते ₹500 बक्षीस ठेवायचे जो पहिला येईल आणि झालं. हे बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही मुलं रात्रंदिवस म्हणजे पूर्ण आठवडाभर आम्ही मेहनत करायचो. कारण प्रत्येक आठवड्याला ही टेस्ट असायची. ह्या टेस्टमध्ये मी, शैलेश आणि वैभव हळदणकर आम्हा तिघांची अटीतटीची अशी कॉम्पिटिशन असायची. म्हणजे आणि आज मला प्राउडली म्हणजे मी खूप अभिमान वाटतो मला सांगायला, की आज आम्ही तिघं पण अधिकारी आहोत. तर ही गोष्ट वेगळी आहे, की हे अजून शैलेश आणि वैभवची क्लास 1 ची पोस्ट मिळवायची बाकी आहे. तरी या दोघांना मला क्लास 1 पोस्ट साठी त्या दोघांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण त्यांच्यामुळेच आमची जे कॉम्पिटिटिव्ह वातावरण होतं, त्यांच्यामुळे मी अजून जिद्दीला पेटायचे आणि अजून चांगला अभ्यास करायचे आणि त्यांच्या नाकावरती मी पहिलं बक्षीस घेऊन यायचे. आणि जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं, जेव्हा हे कॉम्पिटिटिव्ह वातावरण राहतं, आपल्याला बक्षीस मिळतं, मुलं टाळ्या वाजवतात. जेव्हा सतीश सर मोटिव्हेशन पर माझ्याबद्दल 2 शब्द बोलायचे. अ, ते मोटिव्हेशन मला नेहमीच कामात आलं, की मला असं वाटायचं, की नाही हे जे बोलतायत ते खरं आहे आणि मी खरोखर अधिकारी होणार. आणि तर अशा प्रकारे या कॉम्पिटिटिव्ह वातावरणासाठी विजेत्याचे माझ्याकडनं खरंच मनापासून धन्यवाद. हं. अशात माझी 2013 ची पहिली प्रिलिम्स पास झाली. अ, आणि आणि मेन्सचा अभ्यास मी सुरू केला. दरम्यान माझं लग्न ठरलं. कदाचित त्याचमुळे माझं डेडिकेशन कमी पडलं अभ्यासामध्ये आणि मी मेन्स फेल झाली. मला आजही तो दिवस आठवतो मित्रांनो, जेव्हा मी माझी लग्नाची पत्रिका घेऊन सतीश सरांकडे गेलेले, की "सर माझं लग्न ठरलंय आणि माझी पत्रिका माझ्या लग्नाला या." तेव्हा क्षणभरसाठी का होईना मी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी हेरली. त्यांनी मला काँग्रॅट्स म्हटलं आणि म्हटले, "वर्षा अभ्यास कंटिन्यू ठेवशील ना?" अ, ह्या ह्या प्रश्नाने मी गोंधळले. मला म्हटलं, "अरे सर असा का प्रश्न विचारतायत?" त्यांना म्हटलं, "हो सर." पण नंतर मला लग्नानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे हे पॅन्ट तर आपण मुलींनीच घातलेत, की लग्नानंतर अभ्यास होत नाही, लग्नानंतर आपण बिझी होतो, संसार असतो. पण पण मी तशी नव्हते. मी स्ट्राँग होते, मी डिटरमाइंड होते, मी जिद्दी होते. जे ठरवलं ते मला मिळवायचंच होतं. विपरीत परिस्थितीत कोणाच्या आयुष्यात नसतात मित्रांनो. कोणाचीच परिस्थिती सरळ नसते. माझ्याही बाबतीत ती विपरीत होती. लग्नानंतर माझेही 8 जणांचे कसं जॉइंट फॅमिली होती. माझ्या कुटुंबामध्ये माझे सासू-सासरे, दीर, जाऊ, त्यांची मुलगी, पुन्हा माझा नवरा, मलाही नंतर छोटी मुलगी झाली. पण परिस्थिती कशीही असो, मी लढले आणि माझा एक तुम्हाला सल्ला आहे, की फक्त आपण लढलं पाहिजे. अशक्य असं काहीच नाहीये. जी परिस्थिती येईल तिला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे व आपलं अस्तित्व आपण सिद्ध करायला पाहिजे. माझ्या अस्तित्वाचा विश्वास माझ्या नवऱ्याने माझ्यात निर्माण केला असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा माझा नवरा मला पहिल्यांदा बघायला आलेला, तेव्हा मी विचारलेलं, की "तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरकडनं काय अपेक्षा आहे?" तर म्हटलं, "एकच बेसिक अपेक्षा आहे, की माझ्या लाईफ पार्टनरची एक स्वतःची आयडेंटिटी असावी. ती तिच्या नावाने स्वतः ओळखली जावी." मला खूप अभिमान वाटलेला माझ्या नवऱ्याच्या या विचाराचा. जनरली म्हणजे अभावानेच आढळतात असे एवढे इव्हॉल्व्ड असे थॉट आणि म्हणूनच कदाचित असेल, की मी त्याला हो म्हटलेलं लग्नासाठी.
म्हणजे मी सांगते मित्रांनो, की मी माझी आयडेंटिटी जपण्यासाठी मग त्याच्यानंतर नेहमीच सचोटीने प्रयत्न केला. 2013 ते 2017 पर्यंत मी प्रत्येक एम-पी-एस-सीचा मध्ये मी प्रिलिम्स पास आणि मेन्स फेल होते. मेन्स फेल होण्यासाठी बरीच कारणं होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. म्हणजे प्रत्येक नवीन जबाबदाऱ्या लाइक नवीन लग्न, नंतर प्रेग्नन्सी, नंतर बाळ हे सगळं सांभाळून करणं माझ्यासाठी छोटी गोष्ट नव्हती. पण अशा वेळेस मी माझ्या घरच्यांची साथ घेतली. माझ्या घरच्यांना त्यांच्या भावनेचा आदर केला. त्यांना विश्वासात घेतलं आणि माझे माझे जे एफर्ट्स होते ना, ते बघून माझ्या घरच्यांनाही म्हणजे माझ्या सासरच्यांचीच गोष्ट करते मी. माझ्या सासू-सासऱ्यांनाही माझं कौतुक होतं. मी तुम्हाला सांगते, की आपण कोणासाठी एक करा, समोरचा आपल्यासाठी 2 करतो. आपली भावना जेवढी प्युअर असेल ना, तेवढंच समोरचा आपल्याला प्युअर भावनेने आपल्याला परत तेच प्रेम देतो. म्हणजे प्रेम द्या आणि प्रेम घ्या. मी माझ्या सासू-सासऱ्यांच्या भावनेचा आदर केला आणि मला आठवतं, की माझ्या सासूबाई माझ्या मी बघितलंय त्यांना, की मी लायब्ररीला जाताना त्यांनी माझे डब्बे भरलेले आहेत. आज पण मला ते आठवलं तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण पण मला असं वाटतं, की आपण माझा तरी अर्धा भार हलका झालेला घरच्यांचे मन सांभाळल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे संसार आणि अभ्यास मी ह्या गोष्टी वेगळ्या ठेवल्या. कारण संसाराला खरंच आपण अभ्यासाची कारणं नाही देऊ शकत, की मला अभ्यास आहे म्हणून मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही किंवा आपण अभ्यासाला संसाराची कारणं देऊ शकत नाहीत, की बाबा मला अभ्यास तू प्लीज कर पुढे, माझा संसार आहे, मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाही. नाही चालत मित्रांनो असं. दोघांनाही सेपरेट ठेवा आणि दोघांनाही तेवढंच डेडिकेशनने आपलं म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे ना, आपल्या प्युअर मनाने देण्याचा प्रयत्न करा. अ, निसर्ग आपल्याला खरंच दुपटीने परत देतो ते. तर मग अशा प्रकारे मग 2018 मध्ये अ, 2016 ची एस-टी-आय आणि 2017 ची एक्साईज इन्स्पेक्टरची पोस्ट ह्या दोन्ही माझ्या समांतर आरक्षणाच्या अंडर केसेस चालू होत्या आणि त्याचे रिझल्ट्स पेंडिंग होते. थोडं फ्रस्ट्रेशन आलेलं, की आपण 2013 पासून अभ्यास करतोय, प्रत्येक वेळेस फेल होतोय. अशामध्ये 2000 त्या फ्रस्ट्रेशनमध्येच 2018 ची प्रिलिमच माझी फेल झाली. हा मला अजून मोठा धक्का होता. पण मी म्हणजे ह्या धक्क्यामधून एकतर मी खाली कोसळले असते किंवा सावरले असते. 2च गोष्टी होऊ शकत होत्या. जास्त खाली खेचण्याच्याच संभावना जास्त होत्या, पण मी जिद्दीने उठले. की अशा वेळेस मला माझे मार्गदर्शक आणि जे मेंटर्स होते यांनी खूप मदत केली. मला मानसिक आधार मिळाला आणि मी जिद्दीने अभ्यास केला 2018 ला. 2018 मध्ये 2018 मध्ये मी एक गोष्ट केली, की माझा प्लॅन बी रेडी ठेवला. माझा एक सल्ला आहे, की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर एक प्लॅन बी नावासाठी रेडी ठेवा, जो तुम्ही परीक्षा नाही झाल्यानंतर आपल्याला वापरायचा आहे. पण प्लॅन बी वापरायची वेळ येऊ नये, यासाठी प्लॅन एला 101% ने अभ्यास 101% डेडिकेशनने अभ्यास करा. तर मी प्लॅन एसाठी मग प्लॅन एप्रमाणे मी सगळे परीक्षेचे फॉर्म भरले आणि सगळ्यांचा अभ्यास जिद्दीने पुन्हा एकदा सुरू केला. आणि त्याच मेहनतीचं फळ म्हणून मला 2 नोव्हेंबर 2018 ला पहिली पोस्ट मिळाली. कारण मी कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी झाले होते. त्याच्यानंतर जो अभ्यास झाला होता आणि मेहनतीला तर यश नेहमी मिळतंच. हे माझ्या स्टोरीवरनं मी तुम्हाला सांगते, की हा माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर मला फूड इन्स्पेक्टरची पोस्ट मिळाली. त्यानंतर मला स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर 2016 ची जी एस-टी-आय समांतर आरक्षणाच्या संदर्भात माझी जी केस पेंडिंग होती, तिचा निकाल लागला आणि माझं एस-टी-आयसाठी माझं सिलेक्शन झालं. आणि फायनली आज राज्यसेवेसाठी क्लास 1 अधिकारी म्हणूनही माझं सिलेक्शन झालंय. तर मित्रांनो एकदा अभ्यास झाला ना, मला सतीश सर नेहमी सांगायचे, की एकदा अभ्यास झाला की पोस्टची रांग लागते आणि माझ्या बाबतीतही तेच झालं, की मेहनत, सचोटी, धैर्य हे कधीच सोडू नका. हे हेच तुम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचवेल. म्हणजे माझ्या बाबतीत तरी पर्सिव्हरन्स इज अ की टू सक्सेस हेच आहे. तर माझ्या या ओव्हरऑल प्रवासानंतर म्हणजे मी अशा प्रकारे घडल्यानंतर मी अ, तुम्हा मुलांना काही आवाहन करू इच्छिते, की म्हणजे जनरली मुलींना आपला आजचा विषय हा वुमन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत आहे. मी मुलींना आवाहन करते, की आपली विजेता अकॅडमीची आपली एक योजना आहे.
की ते महिला सबलीकरणासाठी महिलेला काही विशेष सूट देत आहेत त्याच्यासाठी. फी मध्ये सवलत देत आहेत. तर माझं तुम्हाला आवाहन आहे, की प्लीज तुम्ही असे जे योजना आहेत, याचा फायदा करून घ्या. कारण याचा फायदा आपल्यालाच असतो. एक वुमन एम्पॉवरमेंट याच्यासाठी, की तुम्ही तुम्ही लाईमलाईटमध्ये या. स्वतः अभ्यास करा. स्वतःच्या पायावर उभं राहा. डिसिजन मेकिंग मध्ये तुमचा सहभाग वाढू द्या. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि वुमन एम्पॉवर झाली, की देश एम्पॉवर होईल. यासाठी हाच एक त्यांचा एक प्रामाणिक उद्देश आहे. तर एक आवाहन आहे, की प्लीज अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही फायदा घ्या. ज्या मुलींचं लग्न झालं नसेल, त्यांना एक सल्ला आहे, की जेव्हा तुम्ही आई-वडिलांच्या छत्रछायेखाली आहेत, तेव्हाच वेळेचं व्यवस्थित नियोजन करा आणि आपला अभ्यास करा. कारण माझे पप्पा नेहमी म्हणायचे, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आपलं भविष्य आपणच ठरवत असतो. आणि माझं तर एक तुम्हाला एक विनंती आहे, की आपण आपल्या आई-वडिलांची इन्व्हेस्टमेंट असतो. अख्खं आयुष्य त्यांनी आपल्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं असतं. आणि हे मी एक आई म्हणून सांगते. मी स्वतः एक आई आहे. आणि आपण त्यांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त तुम्हीच आहात. तर त्यांच्या मनावरती कोणता आघात होणार नाही, याचा तुम्ही खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करा. त्यांना आपला अभिमान वाटेल असं काहीतरी कार्य करण्याची जिद्द ठेवा. आज मी माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या सासरच्या आणि माहेरच्यांना देईल. कारण त्यांचा माझ्या यशात खरोखर मौल्यवान असा वाटा आहे. ते माझे सपोर्ट सिस्टम बनले आणि आज माझ्या या यशाने दोन्ही घरं सुखावली आहेत. सर्वांसाठी माझी एक लाईन आहे जी सतीश सर नेहमी बोलतात, की "लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती." हे 3 गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवल्या. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती. लहरं असणारच आहेत. त्या लहरातून आपल्याला वाट काढायची आहे आणि आपल्याला किनाऱ्याला लागायचंय. आणि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. आज वर्षा बांगरचं नाव कालपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. पण आजच्या हे जे माझं यश आहे त्याच्यामुळे आज ते घराघरात पोहोचलं आहे. तर मी आशा करते, की तुमचंही नाव घराघरात पोहोचेल. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचं नाव मोठं कराल, अशी मी आशा करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. पहिलं तुमचं खूप 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 अभिनंदन तुमचं, की तुम्ही एवढ्या धन्यवाद. खडतर प्रवासामधून तुम्ही एवढं यश गाठलं आहे आणि तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला हं. त्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी खूप फायदा होईल. की मॅडम मला एक क्वेश्चन आहे, की परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर मनावर ताण येतो. बरीच मुलं परीक्षा हॉलवर जातात आणि त्यामधून मी पण आहे, की परीक्षा हॉलवर गेल्यावरती मनावर ताण येतो. तो हलका करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर ताण येणं खूप साहजिक आहे. कारण आपण खूप अभ्यास केलेला असतो ह्या दिवसासाठी, ह्या क्षणासाठी. जे 2 तास आपल्याला जे पेपर लिहायचेत म्हणजे आपण जेवढा अभ्यास केलाय तो आपल्याला आता उतरवायची वेळ आलेली असते. मग अशा वेळेस सर्वात पहिलं आपलं मन शांत पाहिजे. मन शांत ठेवण्यासाठी मी मेडिटेशनचा नेहमीच वापर केलाय. मी रोज सकाळी योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन या 3 गोष्टीची प्रॅक्टिस करते. तर हे सगळ्यांनी करावं असा माझा सल्ला आहे. कारण याने आपलं माइंड हेल्दी राहतं आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करण्याची आपल्याला अजून पॉवर येते. जेव्हा आपण लायब्ररीत येऊन बसतो सकाळी, तेव्हा आपल्याला फोकस करायला खरंच म्हणजे मन स्थिर राहण्यासाठी मदत होतं. तर जेव्हा परीक्षा हॉलमध्ये असते, आपण अर्धा तास आधी जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जातो, तेव्हा मी पहिले 15 मिनिटं फक्त प्राणायाम करते. प्राणायाम करते आणि एक कोणता पण आपला जो श्लोक येत असेल, तो श्लोक बोलायचा आणि मी डोळे मिटून फक्त मनात शांत बसते, की जी परीक्षा येईल देवाला सांगते, की देवा प्लीज म्हणजे मला शक्ती दे, हे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न माझाच आहे, ओके की सर. जसे मुलं एक्झामसाठी तयारी करत असतात, तर तयारी करताना एक मनात प्रश्न असतोच. जसे 2 पार्ट आपले प्रीमध्ये असतात, GS आणि आपला सी सॅटचा पार्ट.
पेपर GS हम्म. 1 आणि GS, तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल की मुलांनी कसं मॅनेज केलं पाहिजे दोघं सब्जेक्ट ऍट अ टाइम? सीसॅट थोडा वेगळा पडतो, GS चा पार्ट थोडा वेगळा, तर त्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी मुलांनी अवलंबली पाहिजे असं तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तर हे आपले सतीश सर चांगलं गाईड करतात. मी सर्वप्रथम आता आपले 2 भाग आहेत. दोघांना इक्वल वेटेज आहे 200-200 मार्काचं, GS आणि सीसॅट. तर प्रिलिम्सच्या आधी माझा सल्ला आहे की मेन्सचा सिलेबस स्टडी करावा. मेन्सच्या सिलेबस मधल्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या स्ट्रॉंग कराव्यात. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स घ्यावेत, त्याचं अनालिसिस करावं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसने ट्रेंड कळतो आणि काय वाचायचंय हे कळतं. म्हणजे आपण कसं जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा मोघम वाचून काही फायदा नसतो. त्या पुस्तकातलं क्रक्स कळलं पाहिजे की आपल्याला काय वाचायचंय. तर तर माझ्या मते की माझ्या बाबतीत तरी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि आपले टेस्ट सिरीज ह्या 2 गोष्टींनी मला कळलेलं की काय वाचायचंय. तर मी GS साठी मेन्सचा सिलेबसच फोकस ठेवून त्याच्या ज्या नोट्स असतील त्या रिवाइज केल्या प्रिलिमच्या अभ्यासासाठी. आणि सीसॅट मध्ये जर म्हटलात तर सीसॅट मध्ये जर म्हटलात तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपले 80 पैकी 50 प्रश्न म्हणजे जवळजवळ 60% प्रश्न हे उतारावरचे असतात. आणि जनरली म्हणजे मी तरी पहिल्यांदा मला आठवतंय पहिल्या 1-2 प्रिलिम्सला आहे ना हे प्रश्न माझे जास्त चुकायचे उतार्यावरचे. त्यानंतर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून मला ना एक टेक्निक कळली की उतारे सोपे दिसतात, प्रश्न सोपे असतात, पण त्याचे ऑप्शन्स आहेत ते ट्रिकी आहेत. त्या ऑप्शन्स वरून उत्तरावरती येणं. मग जेव्हा मी हे अनालिसिस केलं, तेव्हा मी ती टेक्निक आत्मसात केली की त्या ऑप्शन्स वरून योग्य उत्तरापर्यंत कसं यायचं ते. मग माझं सगळ्यात पहिला सीसॅटसाठी सल्ला आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर म्हणजे 2013 पासून ते 2019 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर स्टडी करा. असंही 2017 नंतर खरंच सीसॅटचे पेपर सोपे यायला लागलेत. काही मुलं गणिताला घाबरतात, पण गणिताचं वेटेज खरंच कमी आहे. लॉजिकल रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. शेवटचा 1 महिना रोज 3 तास सीसॅटला द्या. 2 तासामध्ये रोज एक टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर 1 तास त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिस मधून तुम्हाला कळतं की तुमचं कुठे चुकलंय आणि तुम्हाला कुठे सुधारायच्यात गोष्टी. आणि माझं असं मत आहे की सीसॅट मध्ये तुमचा स्टॅमिना हाय पाहिजे. सीसॅट मध्ये कोणते क्वेश्चन तुम्हाला निवडायचे ही तुमची नजर चांगली पाहिजे. ही नजर तुम्हाला प्रॅक्टिस मधून मिळणार आहे. तर माझं मत आहे की सीसॅट साठी तुम्ही प्रॅक्टिस करा. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा, नमस्ते मॅडम. मी नमस्ते अजिंक्य सर. देशमुख. ओके. तुम्ही जे काही आतापर्यंत म्हणजे जे काही आज तुम्ही सांगितलं तुमचा अनुभव आणि जे काही तुम्ही शेअर केलं आमच्यासोबत खूपच इन्स्पायरिंग होतं नवीन स्टुडंटसाठी आणि खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. मला म्हणजे शेवटचा एक प्रश्न विचारायचा असा होता की तुम्ही नोट्स कशा काढल्या आणि त्या नोट्सचा कसा फायदा घेता येतो जेव्हा आपलं फायनल रिव्हिजन असते त्यावेळी सुद्धा, किंवा वाचण्यापेक्षा नुसतं वाचून त्याच्या कंपॅरिझन मध्ये नोट्स आपण जर काढल्या तर त्या आपल्याला कशा फायद्याच्या ठरतात? नक्कीच सर. सर्वप्रथम जेव्हा नोट्स काढायच्यात आपल्याला तेव्हा नोट्स मध्ये काय यायला पाहिजे हे महत्वाचं. पहिली गोष्ट आपण नोट्स का काढतो? कारण जेव्हा एक मोठं पुस्तक आहे 300, 400, 500, 600 पानाचं हे आपण ऑन द स्पॉट एक्झामच्या दिवशी आपण युज नाही करू शकत, वापरू नाही शकत कारण ते पूर्ण वाचून नाही होणार. आणि जर तुमचा विषय पूर्ण वाचून नाही झाला किंवा तुमची रिव्हिजन झाली नाही असं तुमच्या डोक्यामध्ये आलं तर तुम्ही परीक्षेचे प्रश्न नीट सॉल्व्ह नाही तेवढं कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी सर्वप्रथम नोट्स काढल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण वाचतो आणि ते हाताखालून जातो तेव्हा यातली डबल रिव्हिजन होते. आपल्या गोष्टी आपल्या आत्मसात होतात आणि आपल्या गोष्टीचा पाठ होतात. म्हणून आपण नोट्स काढायला हव्यात. तर नोट्स मध्ये काय यायला पाहिजे हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून जास्त कळतं. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये प्रश्न कसे फ्रेम झालेत, ते कसे फिरवले गेलेत आणि प्रत्येक मेन्सला किंवा प्रत्येक प्रिलिमला कसे प्रश्न ड्रिल डाऊन होत गेलेत. म्हणजे प्रिलिमसाठी जर मी म्हणाल तुम्ही तर जनरली मेन्स
मेन्सच्या सिलेबस मधले मेन्सच्या सिलेबस मधले जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत आणि जे डायनामिक करंट अफेअर्स आहेत, म्हणजे थोडं स्टॅटिक आणि डायनामिक यांचं कॉम्बिनेशन मिळून प्रश्न फ्रेम केले जातात. हे आपल्याला कळल्यावरती आपण आपसुकच करंट अफेअर्स जे मेन्सच्या सिलेबसच्या संबंधित आहे याला आपण जास्त फोकस करतो. तर ही गोष्ट कळण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर मेन्सचं जर आपण बोललं तर प्रत्येक वेळेस आहे ना ड्रिल डाऊन होत जातोय. म्हणजे प्रश्नाचं जे आपण काय म्हणतो जे 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 प्रश्न आहेत ते अजून ड्रिल डाऊन म्हणजे असं म्हणायला लागेल की त्याची काठिण्य पातळी थोडी थोडी वाढत जातीये. की म्हणजे आज आज ए विचारलंय तर उद्या A+1 विचारतील. पुढच्या मेन्सला A+2 विचारतील. मग हे कळण्यासाठी क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करा सर्वप्रथम. त्याच्यानंतर तो नंतर मग आपण ऍक्च्युअल टॉपिक वाचायचा. टॉपिक वाचताना आपल्याला कळतं की त्यात इम्पॉर्टंट काय आहे आणि पुढच्या वेळेस काय येऊ शकतं. त्याच गोष्टी फक्त नोट्सवर घ्यायच्यात. आणि माझ्या 2 प्रकारच्या नोट्स होत्या. एक शॉर्ट नोट्स होत्या आणि दुसऱ्या मायक्रो नोट्स होत्या मेन्ससाठी. जे शॉर्ट नोट्स अराउंड 100-200 पानाच्या होऊन जायच्या. कारण 600 ते आपण शॉर्ट नोट्स मध्ये 2 ते 3 2 तरी ऍटलीस्ट आपण रेफरन्स बुक्स यूज केलेले असतात. तर असे 100 ते 200 पानाचे हे शॉर्ट नोट्स असतात ज्या रेग्युलर रिव्हिजनसाठी मी वापरल्या. आणि मायक्रो नोट्स ह्या 15 ते 20 पानाच्या असायच्या ज्या मी एक्झामच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मेन्सच्या दिवशी मी वापरायचे. कारण मेन्स ही 3 दिवसाची असते, कॉम्प्रिहेन्सिव्ह असते, त्याच्यात खूप कमी टाइम असतो. आपल्याला रिव्हिजनसाठी हार्डली 2 तास मिळतात एका विषयासाठी, एका जीएस साठी. आणि प्रत्येक जीएस मध्ये 2-2 विषय असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण GS1 घेतलं तर हिस्ट्री जिओग्राफी, GS2 घेतलं तर गव्हर्नन्स आणि कॉन्स्टिट्यूशन, GS3 घेतलं तर HRD, GS4 घेतलं तर इकॉनॉमिक्स अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग अशा याच्यामध्ये नोट्स खूप महत्वाच्या आहेत. तर मी ह्या नोट्सच्या रिपिटेटिव्ह रिव्हिजन्सला खूप भर दिला. तुम्ही एकदम छान बोललातच, नो डाऊट. अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणजे एक नवीन जो ऍस्पिरंट आहे त्याला एक नवीन पेज दिलात, एक प्रेरणा दिलीत तुम्ही. निश्चितच त्या प्रेरणाच्या आधारे तो पुढची त्याची आयुष्यातली बाजी मारायला तयार होईल. ठीक आहे. तर मॅडम, माझा एक त्याचा प्रश्न असा आलेला आहे की विजेता अकॅडमीचं स्पर्धा परीक्षेतलं आपल्या दृष्टीनं काय योगदान आहे? तर माझ्या बाबतीत तर बेसिक फाउंडेशनच विजेता अकॅडमीने केलं. तुम्ही मला कंटिन्यू मोटिवेट केलं. माझ्या जे स्वप्न होते त्यांना खतपाणी घातलं. माझा अभ्यास करण्याच्या पद्धतीला तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय. तुम्ही जे 24/7 जी लायब्ररीची गरज आहे मुलांची, म्हणजे गरज पटकन ओळखते आणि मुलांसाठी खरंच काम करतायत. मग अशा मार्गदर्शकांची खूप गरज असते. कारण ह्या स्पर्धा परीक्षा लगेच मुलं पास नाही होत. ही एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये मुलांचं मनोबल जपण्याचं काम विजेता करतंय. हे खूप खरंच प्रशंसनीय आहे. मी विजेताला 2013 पासून जवळून बघितलंय. जेव्हा विजेता अकॅडमी खूप छोटा होता. म्हणजे खूप छोट्या लेवल पासून खूप मोठ्या लेवल पर्यंत गेला. आणि माझ्या शुभेच्छा आहेत विजेता अकॅडमीला की त्यांनी असंच मुलाचं मार्गदर्शन करून म्हणजे महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, महिला अधिकाऱ्यांना जे तुम्ही एन्करेजमेंट देतायत ते पण एक प्रशंसनीय आहे. आणि असंच अधिकारी घडवत राहा ज्यांची आपल्या समाजाला गरज आहे. तर आणि माझ्या जे टेन्युअर मध्ये मी बघितलंय की विजेता अकॅडमी मुलांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. फॉर एक्झाम्पल त्यांना प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये जे आपण बक्षीस दिलं, मला ते मोटिवेशन माझ्यासाठी तरी खूप पर्सनली खूप फायद्याचं ठरलंय. पुन्हा मी बघितलंय की मुलांमधलं विजेता अकॅडमी मुलांमधलं पोटेन्शियल ओळखतो. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की एखादा विद्यार्थी एखादा विषय हा दुसऱ्या मुलांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकेल, तेव्हा तुम्ही त्या मुलांना स्टेज दिलंय आणि त्यांना तो विषय एक्सप्लेन करण्याची संधी दिलीये. म्हणजे ऍज अ टीचर म्हणून म्हणा किंवा काही, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये कधीच बाउंड्री नाही मानली, कधीच एक रेखा नाही ठेवली.
कोणीही कधीही जाऊन तुमच्याशी आपण चर्चा करू शकतो, बोलू शकतो, काही डाउट सॉल्व्ह करू शकतो. तर माझ्यासाठी तरी थँक यू सो मच सर. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही आलात, वेळेत वेळ दिलात तुम्ही आणि फार सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यामुळं धन्यवाद.